प्रश्न पडेल की हा कोणता कार्यक्रम आहे आणि नेमकं हा काय सेलिब्रेशन, काहीतरी सेलिब्रेशन वाटते, किती पब्लिक वाटते, असं तुम्हाला असं वाटत असेल हा कोणते तरी एक सेलिब्रिटी असतील म्हणून. हे पण हे सेलिब्रिटी नाही आहे, एक सामान्य व्यक्ती आहे जे आधी महिन्याला 10,000 ते 15,000 रुपयाची नोकरी त्या करत होत्या. पण त्यांनी बिझनेस स्टार्ट केला आणि या बिझनेस केल्यामुळे आज ते महिन्याला करोडो रुपये कमवत आहे. म्हणजे विचार करा, जो एक 10,000 ते 15,000 रुपयाची नोकरी करत होते व्यक्ती, त्या व्यक्ती आता महिन्याला जर करोडो रुपये कमवत असतील तर कसं कमवत आहे. असं तुमच्या मनात विचार आला असेल की खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली असेल, काहीतरी खूप मोठा व्यापार त्यांनी चालू केला असेल. पण तसं काहीच नाही आहे. अगदी कमीत कमी किमतीमध्ये ह्या पण जे आहेत हे आणि त्या दोन वेगळे वेगळे व्यक्ती आहेत. असे अनेक व्यक्ती आहेत जे महिन्याला करोडो रुपये कमवत आहेत. मग आपल्याला वाटतं की काहीतरी खूप मोठा इन्व्हेस्टमेंट असेल, खूप मेहनत असेल, सगळ्या गोष्टी. पण तसं काहीच नाही, यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर अजिबात नाही आहे. तर असं कोणता बिझनेस आहे ज्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमधून आपण जास्तीत जास्त पैसे मिळवू शकतो, तेही अगदी घरी बसून. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा लोग काही अपने टीम को विन करवाना चाहते हैं। पैसा भरपूर क्रेडिट करून टाका लवकर. आता लोकांची सेवा करायची भरपूर आहे तेव्हा, पण इथं सेवा करा, लोकांचे आशीर्वाद घ्या. आता मी भरपूर वेळ बोललो, मला समजतो की मी 2 वर्षात किती लॉस झालो. धन्यवाद सानप सर. सर्व गोष्टी ह्या अनुभवातून. आता हे बिझनेस करायचं कसं, कुठे शिकवला जाता, आपल्याला काही कोणत्याही गोष्टी जर आपण करत असेल तर आपल्याला काही नॉलेज घ्यावं लागतं आणि ते नॉलेज आपल्याला इथे देत असतात तेही फ्री ऑफ कॉस्ट. याचा काही चार्जेस घेतला जात नाही. आता हे आम्ही सगळे बसलेले आहे, आमची टीम आणि आमचे सर जे आहेत ते आम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करत आहे की घरी बसून बघा इथे किती महिला बसलेले आहेत आणि स्पेशली हा जो काम आहे, हा जो बिझनेस आहे, हा करायला कशाचीही गरज पडत नाही. एज्युकेशन, एज, पैसा काहीच नाही. जन्मता आंधळा आहे आणि पुढे 40 वर्ष तो व्यक्ती आंधळा आहे. मात्र या ठिकाणी आपल्या मला माहितीनुसार एक डॉक्टर तर आहे, पालुपुढे दुसरे डॉक्टर आहेत का, त्याला 40-45% नजर येते आणि तो व्यक्ती अक्षरशः त्याची काठी जाते. त्याला घेऊन जाणारे जे लोक होते त्यांचा सहारा न घेता तो आता स्वतः जातो. माझ्या मिस्टरांना होतं पॅनक्रियाटायटिस. 1 महिना हॉस्पिटलमध्ये होते त्या, म्हणजे ICU मध्ये होते. हॉस्पिटलमध्ये म्हणजे ICU, क्रिटिकल कंडिशन होती. त्यांच्यासाठी मी घेतलं होतं. त्यांना 1 महिन्यामध्येच चांगलं खूप छान रिझल्ट आला. त्याच्यानंतर म्हटलं की आपण पण घेऊ. मी पण घेतले, मला पण काहीतरी हेल्थ इश्यूज होते, मला पण खूप छान रिझल्ट आला त्याच्यामध्ये. म्हणलं आपल्याला जसं सरांनी आता सांगितले, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी यामध्ये साध्य होतातच. कारण की हेल्थकडे आपण भरपूर निग्लेक्टपणा करत असतो. कोणाकोणाचा 40 लाखाचा 50 लाखाचा बंगलो असतो, त्याला इंटिरियर करतील, 10 लाख टाकून ते फर्निचर सुद्धा करतील, पण जेव्हा स्वतःचा हेल्थ इश्यू आला ना, 2 रुपयाची गोळी घेऊन ते आराम करतील. नाही माझं डोकं दुखतंय, ताप आली, लोक गो फर्स्ट टाइम मला आज ताप आली म्हणून कोणी दवाखान्याला जातो का? कोणी जात नाही. 2-3 दिवस वाट पाहते. आणि आजकाल तर जसं कंडिशन चालू आहे की थोडंसं ताप आहे पण उद्या माणूस उठतो का नाही ते माहिती नाही, फक्त ताप आलेलं आहे. काही तुम्ही पण ऐकलेलं असेल तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, प्लेस नाही. तर इतका क्रिटिकल कंडिशन आजचं झालेलं आहे ड्यू टू द क्लायमेट कंडिशन. आपलं खानपान, हेल्दी फ्रूट. आता आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे की आपल्याला कसं जगायचं आहे. आजकाल लोकांना जगायचंच काय आहे ते माहिती नाही. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, म्हणजे सगळेच आहे. आता काय स्ट्रेस लेवल जास्त वाढलेला आहे. प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे. घर घ्यायचंय, बंगलो घ्यायचंय, कार घ्यायचंय, इन्शुरन्स कमवायचंय, सोनं घ्यायचं, सगळं. म्हणजे फक्त आता मुलांना सुद्धा स्टार्ट टू एंड पर्यंत प्रत्येकाला स्ट्रेस आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जसं आपल्याला सांगत असतो की एक 8 तासाची 10 तासाची झोप पाहिजे आपल्याला दिवसातून. लक्ष्मणासाठी हे सगळ्यांना माहिती असेल, त्या जडीबुटीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. आता हे पण चॅलेंजिंग आहे की स्वतः एका डॉक्टरनी यावरती रिसर्च केलेला आहे की का हे सक्सेसफुल होत आहे, म्हणजे याच्याने काय असे, याच्यामध्ये काय असं आहे की एवढे पेशंट जे आहेत ते रिकवर होत आहे. त्यांनी स्वतः गुगल केला, 4 दिवस घेतला, एक जडीबुटीचं नाव, फळांचं नाव त्यांनी गुगलवर टाकलं आणि त्यांना कळालं की हा ह्याच्यामध्ये काय आहे. ओव्हरऑल
एक 6 महिन्याच्या बाळापासून ते अनलिमिटेड एजपर्यंतच्या व्यक्तीसाठी हा बेनिफिशियल आहे, कारण की याच्यामध्ये जडीबुटी इतके प्रकारचे आणि याला असं मेंटेन केलेलं आहे की याचा साईड इफेक्ट होतच नाही, कारण ह्याच्यामध्ये काही केमिकल नाहीये, फक्त फळांचं आणि जडीबुटीचा याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि ह्याला मेंटेनन्स असं केलेलं आहे की 6 महिन्याच्या बाळापासून आपल्याला स्टार्ट करू शकतो आणि अशी कोणतीच औषधी नाही आहे. आणि माझं एक पर्सनल उदाहरण आहे, म्हणजे हे जसं आपण सांगतो ना आपल्याला फळं वगैरे आपण खाऊ शकत नाही, मेंटेन करू शकत नाही. आता फळं का खायला सांगतात आपल्याला किंवा भाजीपाला का खायला सांगतात, कारण आपल्या बॉडीला जी गरज असते विटॅमिन, कॅल्शियम, पोटॅशियम, ओमेगा फॅटी ऍसिड हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत योग्य प्रमाणामध्ये जर आपल्या बॉडीला मिळत असतं तर आपल्या बॉडीला निरोगी राहण्यापासून कोणीच म्हणजे ठेवू शकतो आपण निरोगी, त्याला योग्य प्रमाणामध्ये त्याला आपली भरपाई व्हायला पाहिजे. एज वाढत जातं, कॅल्शियम झिजत जाते आपल्या, मग आपल्याला गुडघ्याचा त्रास, संधिवाताचा त्रास हा सगळा त्रास उद्भवत असतात. त्याच प्रमाणे जर आपण एज पण वाढत गेलं, आपण काम करत असलं तरी पण जर तुमची बॉडी मेंटेन तुम्ही ठेवली अमृत ज्यूसनी तर तुम्हाला लाईफमध्ये कोणत्याच प्रकारचा हेल्थ इश्यू होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या आता जसं सरांनी सांगितलं की निंबाचा पाला कोणी खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत, कडू लागतो तो. आपण मुलांना तर देणारच नाही, आपण स्वतःच खाणार नाही. तर त्याऐवजी आणि मला सांगा 42 प्रकारचे मी चॅलेंज करते, इथे बसलेला कोणताही व्यक्ती असं नाहीये तुम्ही घेऊन वापरून म्हणजे हातामध्ये बघून घ्या की त्यांनी याच्या सगळ्या वनस्पती त्यांना पाहिलेले. मी स्वतः नाही पाहिलेले होते, माझ्या पप्पांनी सुद्धा नाही पाहिलेले होते की हा म्हणजे वनस्पती अशी आहे याच्यामध्ये हर्ब्स जे आपण पाहिलेलं पण नाहीये, त्याचं नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये, तर इतका बेनिफिशियल आपल्याला आहे. आणि आज पण चॅलेंजिंग आहे की तुम्ही हे बॉटल घ्या जेव्हा तुम्ही कोर्स करणार आहे आणि इम्युनिटी सिस्टम आपली स्ट्रॉंग होत असते. विटॅमिन सी ने आपल्या केसांसाठी पण खूप चांगले असतात, जसं आवळा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जर एक वनस्पती, एक फळ तुम्हाला इतका फायदा देत असतो तर 42 प्रकारचे फळ आणि वनस्पती आहे तर ते तुमच्या आरोग्याला काय अमृतपेक्षा कमी असणार आहे. जिसको बोलते हैं ना वो लोग झोपड़ी में भी बहुत अच्छे से सो जाते हैं, लेकिन जिसका हेल्थ इश्यू अच्छा नहीं है वो 50 से 1 लाख के करोड़ के बंगले में भी वो लोग को नींद नहीं आती है. गोळी मतलब टॅबलेट्स लेते उसके बाद वो सोते हैं. गोळीशिवाय त्यांना झोप येत नाही, अशा भरपूर जण आहे, कारण फक्त हेल्थ इश्यू आहे. आणि आपण हेल्थ इश्यूवरती किती बोललं तरी तितकं कमीच आहे, दिवसभर बोललं तरी तिची जाणीव होत नाही. पण जसं जसं तुमच्या एज वाढत जाणार आहे तसं तसं अनेक प्रकारचे आजार तुम्हाला उद्भवणार आहे. मग त्यावेळेला उशीर करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही अमृत ज्यूस घ्या. आणि ज्या गोष्टी एकदम सहज आहे, एक टोपणमध्ये फक्त अर्धा टोपण असतं, 15 ml स्टार्ट घ्यायचं असतं आपल्याला. अर्धा टोपणमध्ये तुम्ही ॲट अ टाइम 42 प्रकारचे वनस्पती आणि जर फळं खाता टाका, बस झालं. मला काही नाही करायचंय, मला त्रास भरपूर आहे पण मला सुट्टी पण घेता येत नाही कारण मला रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहे त्या माझ्यावरती. म्हणून त्यांनी म्हणलं की एक किट घेऊन टाका आणि मी ओके आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी करणं होत नाहीये आणि कोणी तेवढं मेंटेन पण ठेवत नाही आजकाल. मेडिटेशन होत नाही, 4 दिवस होत असल्यामुळे तुम्हाला वनस्पती त्याच्यामध्ये आहे. काय आहे की केमिकल आपण खात असतो, पॉल्युशन आहे सगळ्या गोष्टीचं, त्याच्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही जर विचार केला तर ते इम्पॉसिबल आहे. तर सर्वात इझी काय आहे, सकाळी उठा, 15 ml टोपणमध्ये घ्या. बेस्ट म्हणजे जे आपण बोलतो की हा अमृत ज्यूस सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. हा जो बिझनेस आहे रियांश अमृत ज्यूस, जो की रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारा बनवलं जातं, हा टोटली हर्बल प्रोडक्ट आहे. याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आणि एकदम पॉप्युलर रिझल्ट देतो आपल्याला असं हा प्रोडक्ट आहे. म्हणजे फक्त पैसे आपले पाण्यात जातात असं काही नाही आहे, कारण हा प्रोडक्ट तुम्हाला यूट्यूबवरती, गुगलवरती कुठेही सर्च करा, तुम्हाला याचं नाव मिळून जाईल. आणि लोकांचं म्हणजे हे वापरल्यामुळे लोकांचे किती आजार बरे झालेत हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळणार आहे. तर तुम्हाला जर घरी बसून, आणि हा व्यवसाय आपण घरी बसून करू शकता, बाहेर जायची अजिबात गरज नाही आहे. त्यानंतर कोणताही वयाचा व्यक्ती करू शकतो, कारण हा बिझनेस करायचा कशाला लागतो बरं ना. पैशाला कोण खात नाही, कोंबडी खात नाही, पण कोंबडी खायला पैसे लागतात की नाही. सगळी मोहमाया आहे, सगळी मोहमाया आहे. पैसे काय वर घेऊन जायचे नाही असं बोलायला कीर्तनकार किती घेतो. कोणताही व्यक्ती म्हणजे कोणतीही वयामध्ये 90, 80 कोणत्याही वयाचा व्यक्ती करू शकतो. याला कोणत्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आहे, याच्यासाठी कोणती डिग्रीची गरज नाही आहे आणि अक्षरशः घरी बसून आपण हा व्यवसाय करू शकतो. तुम्हाला जर असंच करायचं असेल व्यवसाय घरी बसून, तर तुम्ही नक्की मला कॉल करू शकता. नंबर मी स्क्रीनवरती देणार आहे.
मी पण स्वतः ब्रँड अँबॅसिडर आहे. मी पण रियाश अमृतीचं प्रोडक्ट प्रमोट करतोय. हा सन्मान कशामुळे? कारण की मी आतापर्यंत लाखो लोकांपर्यंत प्रोडक्ट नेलं, त्यांचं आयुष्य बदललं, त्यांना रोजगार पण दिला आणि त्यांना आरोग्य पण दिलं, म्हणून हा मान सन्मान आहे. फक्त एवढंच की ते टीव्हीवर दिसतात आणि इथे मी लाईव्ह दिसतो, दुसरं काही नाही. येस. सो कन्सेप्ट लक्षात आला. पॉवर ऑफ नेटवर्कची मजा काय? पूर्वी, आता नेटवर्क मार्केटिंग हा आधुनिक व्यवसाय बनलाय. पूर्वी लोक याच्याकडे नावं ठेवायचं, निगेटिव्ह नजरेने बघायचं. जसं पूर्वीची झेडपीची शाळा, आताची झेडपी शाळा, बदल झाला. पूर्वी लहानपणी आपल्याला एबीसीडी समजलं होतं, आता एबीसीडी कधी येते? आणि तुम्ही फक्त जे ट्रेनिंग देणार आहे आणि जे काही नॉलेज लागणार आहे हा व्यवसाय करण्यासाठी, कसं करायचं, कसं नाही, कधी करायचं, म्हणजे घरी बसून कसं आपण करू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते कंपनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त तुम्ही स्वतःची तयारी ठेवा की मला काम करायचं आहे. कसं, कुठे, आपण सगळ्या गोष्टी शेअर करू. तर अशा प्रकारचे प्रोग्राम होत असतात. आपल्याला इथे मानसन्मान मिळत असतो, कारण आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला इकडे प्राईज दिलं जातं, असं गळ्यात माळ टाकली जाते, शिल्ड दिलं जातं, सेलिब्रेशन होतो, जेवण होतो, पार्टी होतो, टाळ्या वाजवल्या जातात. तर नक्की आवर्जून करा. आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला नक्की एकदा कॉल करा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. वाटलं तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला सांगेन कुठं यायचं काय नाही, म्हणजे जेणेकरून आपण पर्सनली किंवा फोनवरती मी सगळी काही माहिती तुम्हाला शेअर करणार आहे. आवर्जून मी तुम्हाला सांगते, तुमचा एक फोन तुमचं आयुष्य बदलू शकतो 100%, ज्यानं माझंसुद्धा आयुष्य बदललेलं आहे. आता ह्या व्यक्ती जर करू शकतात तर आपण का नाही? आपल्याला पण देवाने तितकंच एनर्जी, तितकेच हात पाय, तितकंच नॉलेज दिलेलं आहे. मग आपण काय वेगळे आहे का? मग त्यांना जर सक्सेस भेटलेला आहे तर आपल्याला सुद्धा नक्कीच भेटणार आहे, आणि त्यापेक्षा जास्त भेटणार आहे. फक्त तुम्ही एक पाय पुढे करा. रियान सर्व्हिस कंपनीचे ब्लू डायमंड श्री विष्णू अवतार सर यांचं नाशिक नगरी स्वागत आणि उपस्थितांबरोबर त्यांचं स्वागत. साला जब तक जिंदा होना, एक एक गरीब का गरीबी तोड़ते जाऊंगा. लक्षात घ्या, हे जे काही क्राऊड आहे, गर्दी आहे ना, हे पैसे देऊन नाही बोलवलेलं आहे. त्यांना त्यांचं आयुष्य बदललेलं आहे, म्हणून त्या इथे आलेले आहे, स्वतःचा पैसे टाकून.